मोमेंट एरिया मेथडमध्ये आपण बघितलं होतं की स्लोप कसा काय फाइंड आउट करतो आपण. स्लोप इज इक्वल टू एरिया डिवाइड बाय एरिया ऑफ मोमेंट डायग्राम डिवाइड बाय ई आय, म्हणजे काय असतो तर स्लोप असतो. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते तर एरिया ऑफ मोमेंट डायग्राम डिवाइड बाय ई आय इंटू ज्या लोकेशन पासून तुम्हाला मुवमेंट काढायची, ज्या लोकेशन पासून डिस्प्लेसमेंट काढायचे त्या लोकेशन पासूनचं त्या पर्टिक्युलर एरिया जी तुम्ही कन्सिडर केलेली आहे त्याचा सेंटरचं जे डिस्टन्स आहे दॅट इज नथिंग बट व्हॉट दिस डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण म्हणतो त्याला. यासाठी आपण हे काही स्टँडर्ड सेक्शन्स बघितले होते, त्याच्यामध्ये रेक्टँग्युलर सेक्शनचा एरिया बी इंटू डी असतो, त्याचं सीबीचं लोकेशन b/2 वरती असतं फ्रॉम द राईट सपोर्ट किंवा राईट हँड साईड. समजा हा ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा एरिया 1/2 बी इंटू एच, जे काही अंतर आहे ते असणार आहे b/3 वरती फ्रॉम द बेस. हा ट्रायंगल आहे तर हा असणार आहे त्याचा नंतर सेकंड ऑर्डर कर्व म्हणजे पॅराबोलिक कर्व, त्याचा एरिया असतो 1/3 बी इंटू एच, त्याचं जे डिस्टन्स असतं ते इथून बेसपासून b/4 वरती असतं. त्यानंतर क्युबिक कर्व आहे, त्याचा एरिया असणार आहे 1/4 बी इंटू एच, डिस्टन्स जे आहे ते बेसपासून b/5 वरती. आपण कॅन्टिलिव्हर बीमसाठी काल काही डिफ्लेक्शन आणि स्लोप फाइंड आउट केले होते. स्टँडर्ड केसेस आपण पहिल्यांदा कन्सिडर करणार आहोत, ज्याच्यामध्ये फिक्स्ड हा जो आहे कॅन्टिलिव्हर बीम विथ कॉन्सन्ट्रेटेड लोड ॲट फ्री एंडला जर कॉन्सन्ट्रेटेड लोड जर असेल तर त्या केसमध्ये असणारं स्लोप आणि डिफ्लेक्शन. मग आता हे फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा मुवमेंट डायग्राम आपण काढलेले. हा जर डब्ल्यू हा फ्री एंडला असणारा लोड असेल, एल हे कॅन्टिलिव्हरची लेंथ असेल तर मुवमेंट काय असणार आहे डब्ल्यू एल, आणि डायग्राम जी असेल तर ती कशी असणार आहे ट्रायंग्युलर इन नेचर. मग आता याचा एरिया काय असतो, आपल्याला स्लोप पहिल्यांदा काढायचा. स्लोप इज इक्वल टू एरिया डिवाइड बाय ई आय. एरिया काय असणार आहे तर ह्या ट्रायंगलचा एरिया 1/2 लेंथ किती आहे एल, आणि ही हाईट म्हणजे डब्ल्यू एल, एल इंटू डब्ल्यू एल म्हणजे डब्ल्यू इंटू एल स्क्वेअर बाय 2, आणि हे जे ई आय आहे त्याला डिवाइड केल्यानंतर आपल्याला मिळतोय स्लोप. आणि मग इथं जो स्लोप मिळालेला आहे त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे तर डब्ल्यू एल स्क्वेअर अपॉन 2 ई आय, डब्ल्यू एल स्क्वेअर अपॉन 2 ई आय. आणि डिफ्लेक्शनचं फॉर्म्युला काय एरिया इंटू एक्स बार. आता एक्स बार म्हणजे काय तर आपल्याला फ्री एंड पासून म्हणजे बी एंड पासून याचं अंतर पाहिजे किंवा डिफ्लेक्शन पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, डिफ्लेक्शन ॲट बी काढण्यासाठी हा जो एरिया आहे या एरियाचा सी जी इथून कुठंपर्यंतचं अंतर तर जिथं आपल्याला डिफ्लेक्शन काढायचं तिथंपर्यंत अंतर. डिफ्लेक्शन कुठं काढायचं बीला डिफ्लेक्शन काढायचं, फ्री एंडला डिफ्लेक्शन काढायचं. हे डिफ्लेक्शन जे आहे हे अंतर काय असणार आहे आपल्याला माहिती आहे की ट्रायंगलचा जो सी जी असतो बेसपासून 1/3 वरती असतो, 1/3 ऑफ द हाईट, आणि अपेक्स पासून 2/3 ऑफ द हाईट. आपल्याकडे इथं हाईट म्हणजे आपल्यासाठी एल आहे, इकडून जर मेजर केलं असतं तर L/3 होतं, आणि इकडून मेजर करतो अपेक्स पासून मेजर करतो म्हणून हे अंतर किती येतं 2/3 ऑफ एल आहे. म्हणून काय केलेलं आहे हे एक्स बार इज इक्वल टू 2/3 ऑफ एल. आता याचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल आणि डिवाइड बाय ई आहे, याचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल डब्ल्यू हे 2 गेट्स कॅन्सल, डब्ल्यू एल स्क्वेअर डिवाइड बाय 3 ई आहे. म्हणजे डिफ्लेक्शन किती आलं तर डब्ल्यू एल क्यू अपॉन 3 आहे. स्लोप आला डब्ल्यू एल स्क्वेअर अपॉन 2 आहे आणि डिफ्लेक्शन आलं डब्ल्यू एल क्यू अपॉन 3 आहे. हे आपण लास्ट टाइम बघितलं होतं. आता आपण बघणार आहोत कॅन्टिलिव्हर बीम विच इज सब्जेक्टेड टू यूडीएल. कॅन्टिलिव्हर बीमवरती जर यूडीएल असेल तर आपल्याला याचं पण मोमेंट डायग्राम काढायला लागेल. मोमेंट डायग्राम काढण्यासाठी काय करणार, मोमेंट ॲट फिक्स एंडला असणारी मोमेंट काढायला लागेल. मग आता इथं कॅन्टिलिव्हर बीम आहे, सगळ्यांना आवाज येतो ना, रिप्लाय करा मला. येतोय सर. येतोय सर. तर इथं जे आहे कॅन्टिलिव्हर बीम जो आहे ते जे यूडीएल आहे यूडीएलचं आपण मुवमेंट घेणार आहोत. मुवमेंट काय असते तर याची मुवमेंट कशी येणार आहे मी इथं रिप्रेझेंट करतो. त्यासाठी आपल्याला ह्या लोडचं कन्व्हर्जन पॉईंट लोडमध्ये करावं लागेल.
ही जी काय असणार आहे तर डब्ल्यू इंटू एल, आणि हे ऍक्ट कुठं होणार आहे तर हे L/2 वरती ऍक्ट होणार आहे, L/2. म्हणून इथं काय झालेलं आहे, ही जी व्हॅल्यू आहे दॅट इज नथिंग बट डब्ल्यू एल. आता हे जे डब्ल्यू घेतलेलं आहे, मी इथं घेतलेलं डब्ल्यू हे वेगवेगळे आहे. हे डब्ल्यू म्हणजे काय आहे तर युडीएलचं स्मॉल डब्ल्यू आहे, इथं घेतलेलं त्यांनी जे डब्ल्यू आहे ते कॅपिटल डब्ल्यू आहे. म्हणजे हे कॅपिटल, ह्याला मी काय म्हणू शकतो कॅपिटल डब्ल्यू, म्हणजे युडीएलचं कन्व्हर्जन पॉईंट लोड मध्ये केलेलं आहे त्याला कॅपिटल डब्ल्यू म्हणतो, आणि हे स्मॉल डब्ल्यू आहे. स्मॉल डब्ल्यू इज द युडीएल आणि कॅपिटल डब्ल्यू इज द पॉईंट लोड. आता इथं घेताना काय घेतलेलं आहे, हे पॉईंट लोड घेतलेलं आहे. ठीक आहे, तर इथं काय येणार आहे तर डब्ल्यू इंटू L/2, म्हणून हे डब्ल्यू इंटू L/2 आलेलं आहे. ह्याला मी असं पण रिप्रेझेंट करू शकतो, कसं तर डब्ल्यू L/2 असं पण मी म्हणू शकतो. मग इथलं जे डब्ल्यू असेल ते स्मॉल डब्ल्यू असेल, हे लक्षात घ्या. इथं घेतलेलं जे डब्ल्यू आहे ते कॅपिटल डब्ल्यू हे पॉईंट लोडचं आहे. आता याच्यानुसार बघा ट्रायंगल, आता हा जो कर्व आहे तो कसला कर्व असणार आहे, जर वरती युडीएल असेल, वरती जर युडीएल असेल, लोडून जर युडीएल असेल तर असणारा जो बेंडिंग मोमेंट डायग्राम असते तर ती कसली असते पॅराबोलिक इन नेचर असते. इट इज द पॅराबोलिक इन नेचर. हे पॅराबोला जर असेल तर पॅराबोलाचा एरिया काय असतो 1/3 बेस इंटू हाईट. इथं बेस इंटू हाईट म्हणजे काय तर एल इंटू हे WL/2 हे कन्सिडर केलं जाईल. इथं इथं बघा एल आहे, इथं एल आहे, म्हणजे हे L² इथं खालचं 2 आहे आणि हे 6 3 आहे, इथे झालं 6, म्हणजे काय झालं तर WL²/6EI, WL²/6EI. आता हा जो आहे तो कशाचा फॉर्म्युला झालेला आहे तर कॅन्टिलिव्हर बीमच्या फ्री एंडला असणारा स्लोप युडीएल असेल आणि डिफ्लेक्शन काढायचं आपल्याला. समजा आता इथं इथं डिफ्लेक्शन काढायचं फ्री एंडला, तर मग मला काय करायला लागेल, ह्या जॉमेट्रीच्या सीजीचं लोकेशन कुठून मोजायचं आहे, फ्री एंड पासून मोजायचं आहे. हे किती असतं आपण लास्ट टाइम बघितले, जॉमेट्रीच्या सीजीचं लोकेशन फॉर द पॅराबोलिक कर्व किती असतं 3/4 असतं. 3/4 असतं. इकडून जर बघितलं तर हे 1/4 असतं. इकडून जर बघितलं तर ते 1/4 असतं. या साईडनं बघितलं तर 3/4 असतं. त्याच्यानुसार मग इथे काय येणार आहे, हा एरिया मगाशी काढलेला जो आहे तोच एरिया असणार आहे इंटू त्याला डिस्टन्स काय येणार आहे तर 3/4 आणि त्याला मल्टिप्लाय केलं. याचं सिम्प्लिफिकेशन करा. सिम्प्लिफिकेशन केलं तर काही हे डब्ल्यू आहे तसं काही, हे L² आहे, हे एल आहे, त्याचं L³ होईल. आणि खाली बघा शिल्लक आहे, आता हे 3 ह्या 6 ला डिवाइड केलं तर हे 2 शिल्लक राहतील, आणि ह्या 2 ने या 4 ला मल्टिप्लाय केलं तर हे 8 येईल. म्हणजे फायनली डिफ्लेक्शन किती मिळते आपल्याला तर WL³ AD आहे. आता हे डब्ल्यू काय आहे हे लक्षात ठेवा, आपल्याकडे हे कॅपिटल डब्ल्यू म्हणजे काय आहे स्मॉल डब्ल्यू युडीएलचं इंटू एल, म्हणजे आपण युडीएलचं कन्व्हर्जन पॉईंट लोड मध्ये केलेलं आहे. ती जर व्हॅल्यू मी इथे टाकली तर ती काय होईल, स्मॉल डब्ल्यू जर घेतलं तर WL⁴/8EI, की जो आपण फॉर्म्युला जनरली लक्षात ठेवतो. लक्षात ठेवा डब्ल्यू हे L⁴ असेल तर युडीएल नेहमी असेल तर इथं (4) असेल तर इथं खाली डिवाइडला त्याच्या दुप्पट असतं. इथं इथं याचं पण कन्व्हर्जन समजा करायचं झालं मला तर याचं कन्व्हर्जन पण काय येणार आहे, इट बिकम्स W स्मॉल डब्ल्यू L³ होईल डिवाइड बाय 6EI. आता इथं पण की वरती (3) असेल तर खाली डिवाइडला काय असणार आहे त्याच्या दुप्पट, म्हणून काय आलं 6 आहे. जर हा लोड घेताना किंवा हे डब्ल्यू रिप्रेझेंट करताना इथं काय रिप्रेझेंट केलं हे लक्षात ठेवा, हे म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड लोड कन्सिडर केलेलं आहे. तुम्ही त्याला कॉन्सन्ट्रेटेड लोड कन्सिडर केलेला आहे. आणि युडीएल जर कन्सिडर केला तर ही जी व्हॅल्यू आहे तर ही काय होणार आहे तर W
एल क्यूब डिवाइड बाय 6EI डिवाइड बाय 6EI आणि इथं काय होणार आहे तर हे W L रेज टू 4 डिवाइड बाय 8EI हे असं तयार होणार. तर हे लक्षात काय ठेवायचं आहे की इथं असणारा W जो आहे तो पॉइंट लोडचा आहे आणि UDLचं कन्सिडर केलं तर आपल्याकडे हा W इथं लिहिलेला आहे हा W इज इक्वल टू W इंटू एल. तर हे लक्षात ठेवायचं आणि फॉर्म्युले हे लक्षात ठेवा जास्त सोपे जातात लक्षात ठेवायला कारण काय तर रेस टू 3 असेल तर डिवाइड बायला 6 असतं रेस टू 4 असेल तर डिवाइडला 8 असतं फक्त UDL केसमध्ये हे लक्षात ठेवा UDL किंवा युनिफॉर्मली व्हॅरिंग लोडसाठी. तर मोमेंट एरिया मेथडनं अशा पद्धतीने आपण कॅन्टिलिव्हर बीमसाठी स्लोप आणि डिफ्लेक्शन फॉर द पॉइंट लोड ॲट फ्री एंड अँड UDL ओव्हर द इंटायर लेंथ अशा पद्धतीने आपण हे वर्कआउट केलेलं आहे बाय युजिंग द कुठली मेथड आहे आपली ही तर मोमेंट एरिया मेथड आहे. त्यानंतर आपण सिम्पली सपोर्टेड बीमसाठी बघत ते आपण लास्ट टाइम बघितलं होतं सिम्पली सपोर्टेड बीमवरती W हा सेंटरला जर पॉइंट लोड असेल तर त्याचं आपण लास्ट टाइम काढलं होतं परत इथे एकदा आणखीन एकदा काढून बघूया. तर याची मोमेंट डायग्राम काय येणार आहे आता इथं पहिल्यांदा रिॲक्शन्स काय येणार ते आपल्याला माहित पाहिजे जे काही लोड असेल डिवाइड बाय 2 कारण का सिमेट्रिकल आहे सिमेट्रिकल असेल तर रिॲक्शन सिमेट्रिकल असतात जो काही लोड आहे डिवाइड बाय 2. मग आता याची मोमेंट सेंटरला जर घ्यायची असेल तर W/2 इंटू L/2 म्हणजे काय येणार आहे WL/4 ही मोमेंट इथं मॅक्झिमम असणार आणि आपल्याला स्लोप आणि डिफ्लेक्शन्स वर्कआउट करायचे. आता स्लोपसाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय एरिया डिवाइड बाय EI. आता इथं एरिया कन्सिडर करताना आपण लास्ट टाइम पण काय केलं होतं हाफ एरिया कन्सिडर केला होता इथं शेडेड एरिया जो आहे तो कन्सिडर केला होता. शेडेड एरिया जो आहे शेडेड एरिया बघा काय आहे 1/2 लेंथ इंटू हाईट. आता इथं हाईट म्हणजे काय तर WL/4 इथं हाईट आणि लेंथ काय आहे तर इथं आपण हाफ स्पॅन कन्सिडर करतो म्हणून इथं L/2 येणार आहे आणि इथं सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याकडे काय होतं तर WL²/16 4 2 8 8 2 16 आणि हे जे EI आहे यांनी डिवाइड केलं तर आपल्याला मिळालेलं स्लोप किती आहे तर WL²/16 EI. आणि तसंच आपल्याला डिफ्लेक्शन ज्यावेळेस काढतो त्यावेळेस फॉर्म्युला काय आहे एरिया इंटू एक्स बार डिवाइड बाय EI. मग आता इथं एरिया इंटू एक्स बार आता इथून ट्रायंगलच्या अपेक्स पासून हे जर अंतर मोजायचं असेल तर काय असतं 2/3 ऑफ द लेंथ किती आपण घेतलेली आहे इथं हाफ लेंथ घेतलेली आहे म्हणजे L/2 घेतलेली आहे म्हणून ह्या एरियाला आलेल्या एरियाला हे 2/3 ऑफ L/2 न मल्टिप्लाय केलं त्यामध्ये हे 2 आणि हे 2 गेट कॅन्सल जे काय राहतं L/3 राहतं हे जे आपण लास्ट टाइम बघितलं होतं L/3. मग आता हे 3 न ह्या 16 ला जर मल्टिप्लाय केलं तर ते 48 येतं म्हणजे अल्टिमेटली डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला काय मिळतो आपल्याला तर WL/48 EI. हे L² होतं इथं हे L आहे याचं L³ झालं इथं हे 16 आहे आणि ह्या 3 मल्टिप्लाय केलं की हे 48 झालं म्हणजे WL/48 EI हे काय झालं तर डिफ्लेक्शन. म्हणजे आपलं सिम्पली सपोर्टेड बीम जर असेल आणि सेंटरला जर पॉइंट लोड असेल तर स्लोप असतो WL²/16 EI आणि मॅक्सिमम डिफ्लेक्शन असतं WL³/48 EI. तर हे दोन फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. म्हणजे अगोदर आपण डबल इंटिग्रेशन मेथडनं पण काढून हे बघितलेलं आहे किंवा आपल्याला मॅक्रोलिज मेथडनं पण हे आपण फाइंड आउट करू शकतो आणि आपण हे मोमेंट एरिया मेथडनं पण फाइंड आउट केलेलं आहे. तर तिन्ही मेथडनी ह्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सेमच येणार आहेत. ओके नाव लेट अस कन्सिडर द अनदर बीम. लेट अस कन्सिडर सिम्पली सपोर्टेड बीम विथ UDL म्हणजे सिम्पली सपोर्टेड बीमच आहे आणि जो लोड आहे तो आपण UDL आहे असं आपण कन्सिडर केलेलं आहे. मग आता या केसमध्ये असणारं जी काही व्हॅल्यू आहे तर ती आपल्याला वर्कआउट करायची. त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे तर रिॲक्शन्स माहित पाहिजे. मग इथं काय येणार रिॲक्शन तर WL/4
2. इथं पण जाणार W L by 2. मोमेंट ॲट सेंटर काय येणार आहे WL by 2 इंटू L by 2 म्हणजे WL स्क्वेअर बाय 8. WL स्क्वेअर बाय 8. इथं जे घेतलेलं आहे जे आहे WL by 8 जे घेतलेलं आहे ते कशावरून घेतलेलं आहे ॲज वी नो दॅट कॅपिटल W फॉर द UDL कॅपिटल W इज इक्वल टू स्मॉल w इंटू L. ह्या W इंटू L न ह्याला च्या ठिकाणी आपण कॅपिटल W जर टाकलं तर ती व्हॅल्यू जी येते ती किती येते तर कॅपिटल WL बाय 8 येते. ठीक आहे ह्याचंच मॉडिफिकेशन केलं म्हणजे WL स्क्वेअर बाय 8चं मॉडिफिकेशन ह्या ही व्हॅल्यू पुटअप करून काय केलेलं आहे तर WL बाय 8 केलेलं आहे. ठीक आहे आणि हा जो कर्व असतो जो कसला असतो तर इट इज द पॅराबोलिक कर्व. कारण का तर लोड जो आहे तो कसला UDL आहे. मग एरिया ऑफ द शेडेड पोर्शन आपल्याला कन्सिडर करायचं आहे आपल्याला स्लोप काढण्यासाठी. मग आता पॅराबोलिक कर्व जर असेल त्यात पण दोन प्रकारचे पॅराबोलिक कर्व असतात. आता हा जो आहे तो असा वरच्या साईडला फुगीर भाग आहे. काही ठिकाणी पॅराबोलिक कर्व असा पण असतो. असा जर असेल तर त्याचा एरिया जो असतो तो 1/3 असतो आणि असा जो कर्व असतो त्याचा एरिया जो असतो तो 2/3 असतो. 2/3 ऑफ लेंथ इंटू हाईट. आता लेंथ किती आपल्याकडे L by 2 आणि हाईटसाठी आपण कुठलं कन्सिडर करणार आहोत तर ही व्हॅल्यू कन्सिडर करणार आहोत WL by 8 ची. WL by 8 ही व्हॅल्यू इथं कन्सिडर केली आहे. आता याचं सिम्प्लिफिकेशन बघा दिस टू गेट कॅन्सल. हे L आणि हे L स्क्वेअर झालं. आता हे जे 3 आहे आणि हे 8 आहे याचं मल्टिप्लिकेशन 24 झालं. इथं जे W आहे ते काय आहे हे लक्षात ठेवा. हे W म्हणजे काय आहे तर W इंटू L आहे आणि ही जर व्हॅल्यू याच्यामध्ये जर पुटअप केली तर आपल्याला आलेले व्हॅल्यू किती आहे तर WL स्क्वेअर अपॉन 24E आहे. हा जो आहे तो काय मिळाला आपल्याला स्लोप मिळालेला आहे मॅक्सिमम स्लोप WL स्क्वेअर अपॉन 24E आहे आणि W इज इक्वल टू WL जर टाकलं तर ह्याची व्हॅल्यू काय येते बघा WL क्यूब डिवाइड बाय 24E आहे. हे कधी होईल जर कॅपिटल डब्ल्यूच्या ठिकाणी W इंटू L जर टाकलं तर ही व्हॅल्यू जर टाकली. ठीक आहे तसंच आपल्याला काय करायचं डिफ्लेक्शन काढायचं आहे. डिफ्लेक्शन काढण्यासाठी परत काय करणार एरिया इंटू हे वाय बार म्हणजे काय तर आपल्याला हे जे अंतर आहे इथं दिसतंय हे वाय बार. ज्यावेळेस अशा टाईपचा जर पॅराबोला असेल तर अपेक्स पासून त्याचं जे अंतर असतं 5/8 ऑफ द लेंथ. 5/8 म्हणजे इथं जी काही लेंथ आहे आपली किती L by 2 त्याच्या 5/8 व्हॅल्यू जी असते त्या लोकेशनला हे CG असतो. आता एरिया तर आपण आताच काढलेला आहे. हा म्हणजे काय तर आपला एरिया आहे आणि डिवाइड बाय E आहे तर ही टर्म आपल्याकडे अवेलेबल आहेच. हा एरिया त्या एरियाला मल्टिप्लाय काय होणार आहे एक्स बार जो काय आहे तर 5/8 ऑफ द L by 2. मग आता याचं सिम्प्लिफिकेशन करा. 5 आहे तसं राहील शिल्लक. ह्या 24 न ह्या 8 ला पहिल्यांदा मल्टिप्लाय करा परत मग त्या व्हॅल्यूला परत 2 मल्टिप्लाय करा. अल्टिमेटली विल बी गेटिंग 384. चेक करूयात आपण तेवढी व्हॅल्यू येते का बघा 24 इंटू 8 इंटू 2 384 करेक्ट. तर ही व्हॅल्यू 384 आलेली आहे. WL क्यूब अपॉन 384 इज नथिंग बट वॉट युअर डिफ्लेक्शन. ते म्हणजे काय तर डिफ्लेक्शन म्हणजे आपल्याला आता हे जे आहे इथला जो W आहे तो परत एकदा लक्षात ठेवा. हा W म्हणजे कॅपिटल W आहे आणि जर आपण स्मॉल W इंटू L जर इथे पुटअप केली तर ही व्हॅल्यू किती येणार आहे तर 5W L raised to 4 divided by 384 upon ER. 384 ER. म्हणजे या W कॅपिटल Wच्या ऐवजी आपण स्मॉल WL हे पण व्हॅल्यू पुटअप करू शकतो. त्या केसमध्ये हा फॉर्म्युला मॉडिफाय काय होईल फक्त हे तर L
क्यूबच्या ठिकाणी एल रेस टू 4 होईल, हे लक्षात ठेवा. आणि इथं पण काय होईल, तर डब्ल्यू एल स्क्वेअर अपॉन 24 EI होईल. तर ह्या व्हॅल्यूज आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. म्हणजे आपण मोमेंट एरिया मेथडनं पण काय केलेलं आहे, तर सिम्पली सपोर्टेड बीमच्या केसमध्ये जर त्याच्यावरती युडिएल जर असेल तर त्याचा स्लोप आणि डिफ्लेक्शन आपण वर्कआउट केलेलं आहे. तर ते पण बाय डबल इंटिग्रेशन मेथड किंवा बाय मॅक्लॅरिन मेथडनं जे मिळालेल्या व्हॅल्यूज आहेत तीच व्हॅल्यू इथं पण आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे कुठली जरी मेथड आपण वापरली तर मिळणाऱ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या सेमच मिळतात. Now let us consider this simply supported beam 5 meter long carries a concentrated load of 10 kilonewton each pointing 1 meter from the end. म्हणजे दोन्ही एंड करून म्हणजे सिम्पली सपोर्टेड बीम आहे, पूर्ण 5 मीटरचा बीम आहे. सपोर्ट ए आणि सपोर्ट बी पासून 1-1 मीटरवरती हा 10 किलोन्यूटनचा पॉईंट लोड आहे. 2 पॉईंट लोड इथं दिलेले आहेत. तर अशा बीमसाठी आपल्याला काय करायचं आहे, तर मॅक्झिमम स्लोप आणि डिफ्लेक्शन ऑफ बीम फाइंड आउट करायचं आहे बाय युजिंग द मोमेंट एरिया मेथड. EI ची व्हॅल्यू आपल्याला इथं गिव्हन आहे, काय दिलेलं आहे 1.5. EI व्हॅल्यू इज 1.5 into 10⁴ किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग ह्या कंडिशनसाठी आपल्याला काय करायचं, तर याचं पहिल्यांदा स्लोप आणि डिफ्लेक्शन मॅक्झिमम जे असेल ते वर्कआउट करायचं. हे करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा याची मुवमेंट डायग्राम काढता येणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा की मुवमेंट एरिया मेथड जर यूज करायचं असेल तर तुम्हाला बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढता येणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आपण रिॲक्शन काढत, जर आपण इथं जर फिगर जर नीट ऑब्झर्व केली, लोडिंग सिमेट्रिकल आहे, बीम सिमेट्रिकल आहे, म्हणजे रिॲक्शन पण सिमेट्रिकल असणार आहे. म्हणजे इथं असणाऱ्या रिॲक्शन पण किती असणार आहेत, तर 10-10 किलोमीटरचा रिॲक्शन असणार आहे. मग आता इथं मुवमेंट करताना समजा मला मुवमेंट ॲट डी काढायची आहे. मी ह्या रिॲक्शनमुळे होत असणारी मुवमेंट क्लॉकवाईज आहे, तर ती कन्सिडर केली तर इथं असणारी व्हॅल्यू किती येणार आहे, 10 × 1. तर इथं असणारी ही व्हॅल्यू 10 × 1 ही क्लॉकवाईज असल्यामुळे काय झालेलं आहे, पॉझिटिव्ह पकडलेलं आहे. ठीक आहे. मग आता हे 10 × 1. आता इथं जर लोडिंग बघितलं आपण तर इथं कुठल्याही टाईपचं लोडिंग नाही आहे. पहिल्यांदा आपल्याला याची शेअर डायग्राम पण माहिती पाहिजे कशी येणार आहे. शेअर डायग्राम इथं वर काढतो. शेअर डायग्राम ही अशा काहीतरी ही रिॲक्शन वर जाते, ह्या पॉईंट लोडमुळे ती परत खाली येते, इथून इथंपर्यंत काहीच नाही आहे, परत ह्या पॉईंट लोडमुळे ही खाली जाते, परत इथंपर्यंत काहीच नाही आहे, कॉन्स्टंट राहते, परत रिॲक्शनमुळे परत ती व्हर्टिकली अपवर्ड जाते. ही व्हॅल्यू प्लस येणार आहे आणि ही व्हॅल्यू जी आहे ती मायनस येणार आहे. ही त्याची शेअर डायग्राम आहे. बेंडिंग मोमेंट डायग्राम काढताना हे लक्षात ठेवा, ह्याच लाईनवरती इथं जर हा बॉक्स सेक्शन असेल तर इथं हे जोडताना कसे असणार आहे, इनक्लाइन स्ट्रेट लाईन असणार आहे. आता ह्या पोर्शनमध्ये हे काहीच नाही आहे, तर लोडच नाही आहे काहीच, त्यामुळे हे हॉरिझॉन्टल आहे. तर इथं पण ते काय असणार आहे, हॉरिझॉन्टलच राहणार आहे, हे लक्षात ठेवा. इथं परत बॉक्स सेक्शन म्हणजे इथंही इनक्लाइन स्ट्रेट लाईन. आता टाइम आउट जर झाला तर थोड्या वेळानं परत रिजॉईन करा. आता इथं जर आपण नीट ऑब्झर्व केलं हे, तर ही 10 व्हॅल्यू आहे ती काय होते, वाढत जाते, लिनियरली इन्क्रीज होत जाते. इथं जर बॉक्स सेक्शन असेल तर इथे इन्क्लाइन स्ट्रेट लाईन असते. म्हणजे आपण जोडताना ही 0 पासून, कारण इथं मोमेंट घ्यायला गेलो तर ही व्हॅल्यू 0 आहे, इथं मोमेंट घ्यायला गेलो तर इथं ही व्हॅल्यू 0 आहे, इथं ही व्हॅल्यू 10 आहे, इथे ही व्हॅल्यू किती आहे, 10 आहे. आता मला ई ला मुवमेंट काढायची आहे. समजा ई ला मुवमेंट काढताना बघा काय होणार आहे, हे इथं असणारी 10 इंटू हे अंतर किती आहे, हे 3च्या निम्मा म्हणजे हे 1.5 प्लस हे 1 म्हणजे हे 2.5 म्हणजे 10 काय येणार आहे, 10 इंटू 2.5 क्लॉकवाईज मुवमेंट मायनस 10 इंटू तर किती येणार आहे 1.5 इज इक्वल टू व्हॅल्यू बघा किती येते. कॅल्क्युलेट दिस व्हॅल्यू. Calculate this value. किती येते 10 into 2.5 minus 10 into
1.5. हे जर सॉल्व्ह केलं तर आन्सर 10च येते. आन्सर किती येते? 10च येते. म्हणजे इथं असणारी मोमेंट पण 10च आहे, इथं असणारी मोमेंट पण 10च आहे, इथं असणारी मोमेंट 10च आहे. म्हणजे याचा अर्थ काय? हे स्ट्रेट लाईन आहे. आता आपल्याला मोमेंट डायग्राम आपण इथे ड्रॉ केलेली आहे. मग आता मोमेंट डायग्राम ड्रॉ केलेली आहे, मग आपल्याला स्लोप आणि डिफ्लेक्शन काढताना आपण हाफ पोर्शनचा एरिया फक्त इथं कन्सिडर करणार आहोत. हाफ पोर्शनचा एरिया म्हणजे इथून एवढाच एरिया फक्त आपण कन्सिडर करणार. पहिल्यांदा आपण स्लोप काढूयात, मग डिफ्लेक्शन काढूयात. आता ही डायग्राम माहिती आपल्याला, ही मोमेंट डायग्राम आहे. स्लोप म्हणजे काय? मॅक्झिमम स्लोप इज इक्वल टू एरिया डिवाइड बाय ई आहे. आता एरिया बघा काय येणार आहे? इथे एक ट्रायंगल आहे आणि इथे एक रेक्टँगल पोर्शन आहे. के एल एम हा एक ट्रायंगल आहे. एरिया ऑफ द के एल एम प्लस एरिया ऑफ एल पी एन एम म्हणजे हा रेक्टँगल आहे. ठीक आहे. ई ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1.2 इंटू 10⁴ ही व्हॅल्यू गिवन आहे. आता हा ट्रायंगल जो आहे त्याचा एरिया ऑफ द ट्रायंगल काय असतो? ॲज वी नो दॅट एरिया ऑफ द ट्रायंगल 1/2 लेंथ किती आपल्याकडे येतं? 1 मीटर इंटू हाईट साठी इथं असणारी व्हॅल्यू आपण किती काढली होती? 10. हे सगळे जे व्हॅल्यू आहेत ते किती? 10. ठीक आहे. आता हे 1 इंटू 10 हा झाला एरिया ऑफ द ट्रायंगल प्लस एरिया ऑफ द रेक्टँगलचं इथं एरिया काय आहे? इथली व्हॅल्यू ही हाईट किती आहे? 10 आहे आणि ही जी लेंथ आहे ही लेंथ किती आहे याची? तर 1.5 आहे. कारण का? तर हे 3च्या निम्म्यावरती आहे, म्हणजे हे 1.5 मीटर आहे. 1.5 मीटर म्हणून काय झालेलं आहे? 10 इंटू 1.5. ह्याचं सिम्प्लिफिकेशन करा. लेट अस कॅल्क्युलेट दिस. Let's calculate. तुम्ही हे 1/2 म्हणजे 0.5 असतं. 0.5 इंटू 1 इंटू 10 प्लस 10 इंटू 1.5 हा झाला टोटल एरिया 20 डिवाइड बाय हे काय आहे? ई आहे. ई ची व्हॅल्यू किती आहे? डिवाइड बाय 1.2 इंटू 10⁴. ब्रॅकेट कंप्लीट. मी ENG प्रेस करतो. शिफ्ट ENG 0.00166 रॅडियन. थिटा किती आला? मॅक्सिमम थिटा 0.00166 रॅडियन. म्हणजे ह्याचं सिम्प्लिफिकेशन केलं फक्त विल बी गेटिंग द स्लोप. हा झाला मॅक्सिमम स्लोप. अशा पद्धतीने आपण हा स्लोप काढला. त्यानंतर आपल्याला डिफ्लेक्शन काढायचं. डिफ्लेक्शन. आता डिफ्लेक्शनसाठी फॉर्म्युला काय? डिफ्लेक्शन इज इक्वल टू एरिया इंटू एक्स बार डिवाइड बाय ई आहे. मग आता इथं एरिया तर माहितीच आपल्याला. आता मला काय करायचं की बी सपोर्ट पासून जे काही जॉमेट्री मी कन्सिडर केलेली आहे त्याच्या सीजीचं लोकेशन. मग आता हा ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या सीजीचं लोकेशन कुठून? बी पासून म्हणजे अपेक्स पासून किती वरती असतं? 2/3 ऑफ द लेंथ. इथं लेंथ किती आहे? 1 मीटर आहे. म्हणून काय झालेलं आहे? हा तर एरिया आपण मगाशीच घेतलेला आहे. 1/2 1 इंटू 10 हे एरिया आहे आणि डिस्टन्स काय येणार आहे? 2/3 ऑफ द 1. 1 ला कशाने जरी गुणलं तर आयचीच व्हॅल्यू राहते, म्हणून 2/3. त्यानंतर रेक्टँगलचा एरिया काय? 10 इंटू 1.5. आता ह्याच्या सीजीचं लोकेशन, सीजी कुठं असणार आहे याचा? हे जे अंतर आहे, हे जे अंतर आहे ते किती आहे? 1.5 मीटर आहे. आता 1.5च्या निम्म 1.5च्या निम्म प्लस काय करायला लागणार? 1. हे 1.5च्या निम्म म्हणजे 3/4 प्लस 1. 3/4 प्लस 1. 3/4 का घेतलेलं आहे? तर इथून जर अंतर मोजलं तर, किंवा तुम्ही हे डायरेक्टली 1.5 असं पण करू शकता. 1.5 डिवाइड बाय 2 प्लस 1 हे किती येणार आहे? 1.5 डिवाइड बाय 2 म्हणजे 0.75. म्हणजे हे जी व्हॅल्यू येणार आहे ते 1.75 येणार आहे. आणि आपण ही पण कॅल्क्युलेट करून बघूया तेवढीच येते का? कॅल्क्युलेट करून बघूया. हे बघा 3/4
प्लस 1 1.75 आलं आणि आपण कॅल्क्युलेट केलं तसं पण तेवढंच येणार आहे. हे काय 1.5 डिवाइड बाय 2 प्लस 1 हे पण 1.75 हे अंतर 1.75. हे लक्षात काय ठेवायचं, हा एरिया आहे आणि हे जे ते डिस्टन्स आहे कुठून सपोर्ट पासून. तर त्या सीजीचं म्हणजे जो एरिया तुम्ही कन्सिडर केला त्याच्या सीजीचं डिस्टन्स. तर त्यानुसार आपण ह्या सगळ्यांचं सिम्प्लिफिकेशन करूयात. आता इथे बघा हे 1/2 0.5 इंटू 10 इंटू 2/3 हा पहिला एरिया आणि त्याचं डिस्टन्स आहे, प्लस 10 इंटू 1.5 इंटू 1.75 इज इक्वल हा टोटल एरिया इंटू त्याचं डिस्टन्स आहे. डिवाइड बाय काय करणार आपण ई आय. ई आयची व्हॅल्यू किती आहे 1.2 इंटू 10⁻⁴ इज इक्वल टू किती आलं, हे शिफ्ट दाबून हे मीटर मध्ये, मिलीमीटर मध्ये किती येणार, ह्याला 1000 ने गुणायला लागेल आपल्याला इंटू 1000 मिलीमीटर मध्ये किती आलं तर 2.465 मिलीमीटर एवढं डिफ्लेक्शन मिळालं. म्हणजे ह्याचं सिम्प्लिफिकेशन किती आलं तर 2.465 मिलीमीटर एवढं आपलं डिफ्लेक्शन यातून मिळालं. म्हणजे बाय युझिंग व्हॉट मोमेंट एरिया मेथड आपण त्या पर्टिक्युलर बीमचा स्लोप आणि डिफ्लेक्शन आपण फाइंड आउट केलेले आहेत.